In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the वेलकम joyful टू way. शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये स्वागत आहे. काय तुम्हाला हॉटेलसारखं चिकन घरी बनवायचं आहे? ओके, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला ही रेसिपी समजणार आहे. तर या ठिकाणी 1 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे व त्याचबरोबर 1 वाटी दही, त्याच हळद आणि आपण आलं लसूण पेस्ट यामध्ये वापरणार आहोत. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आलं लसूण पेस्ट आपण करून ठेवायचं आहे आणि शक्यतो घरचीच आलं लसूण पेस्ट याला वापरायचं आहे. तर 2 चमचे आलं लसूण पेस्ट या ठिकाणी वापरलेली आहे. चवीनुसार आपली घरची कांदा लसूण चटणी या ठिकाणी आपण वापरणार आहोत. आता यामध्ये आपण 1 लिंबूचा रस यामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर धनापूड 1 चमचा टाकायचे आहे आणि पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणती बरी डिश बनवायची चाललेली आहे, तर जास्त उत्सुकता न ताणता तुम्हाला सांगणार आहे. या डिशचं नाव आहे चिकन नवाबी. तर या ठिकाणी आपण गरम मसाला आणि चाट मसाला टाकणार आहोत. आता ही छान मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये जिरापूड टाकणार आहोत. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मिरीपूड टाकणार आहोत. यामुळेही छान स्वाद येतो. तर फ्रेंड्स, नवाबी फील येण्यासाठी यामध्ये आपण 7 ते 8 बदाम भिजवलेले घेतलेले आहेत. जर तेवढा वेळ नसेल तर तुम्ही आहे असे वापरले तरीही चालू शकते. तर यामध्ये 4 ते 5 काजू घ्यायचे आहेत व ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. तर फ्रेंड्स, आता आपण यामध्ये किसलेलं खोबरं घालणार आहोत. साधारणपणे 4-5 चमचे यामध्ये टाकलेले आहेत. तर 4 वेलची टाकणार आहोत यामध्ये. तर 1 वाटी दूध यामध्ये टाकायचं आहे. आता उरलेलं खोबऱ्याचं किस यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता हे छान मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे. पहा, यामुळे या चिकनला खूप छान स्वाद येणार आहे. तर पहा, आपला मसाला तयार झालेला आहे. तर हा आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत. प्रथम मॅरिनेशनमध्ये आपण बरेच काय इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. तर आता त्या चिकनमध्येच हे आपण ओतणार आहोत. तर चिकनमध्ये हा मसाला तयार केलेला टाकायचा आहे. तर हा मसाला चिकनला रिचनेस आणण्यासाठी फार उपयुक्त पडतो. तर फ्रेंड्स, आहे ना थोडी वेगळी मेथड. तर खरंच थोडंसं वेगळं काहीतरी, रोजचं तेच खाऊन कंटाळा आल्यामुळे तर हा बदल आपण करून पाहायचा आहे. तर फ्रेंड्स, 2 ते 3 कांदे तळून घेतलेले आहेत. त्याचा बिरस्ता करून घ्यायचा आहे व तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे व परत त्या मॅरिनेशनमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर जे तेल उरलेलं आहे, कांदा तळून तेल जे उरलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता जी काही मेहनत आहे ती पहिल्यांदाच करून घ्यायची आहे. त्यामुळे नंतर आपल्याला याला जास्त काही मेहनत करावी लागणार नाही. छान कसुरी मेथी ही 1 चमचा क्रश करून टाकायची आहे. जर मऊ पडलेली कसुरी मेथी असेल तर तव्यावर गरम करून ती क्रश करून यामध्ये टाकायचं.
त्यामुळे छान टेस्ट एनहान्स होतो। या ठिकाणी ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तुम्ही 1 चमचा टाकायचा आहे। लास्टला चाट मसाला थोडासा टाकून परत छान हलवून घ्यायचा आहे। आता कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पूड वापरलेली आहे। जर उपलब्ध नसेल तर नाही वापरली तरीही चालू शकते। आता ही किमान 1 तास तरी मॅरिनेट करत ठेवायचं आहे। आता मॅरिनेशन झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकून हे मॅरिनेट केलेले मटण चिकन फोडणीला घालायचं आहे। आता छान हलवायचं आहे। तर फ्रेंड्स, यामध्ये वरून अजिबातच पाणी वापरायचं नाही। त्याच्या अंगच्या पाण्यावरच हे चिकन छान शिजते। त्याचबरोबर आपण यामध्ये दही वापरलेले आहे व बाकीचे मीठ, यामुळेही पाणी त्याला सुटण्यास मदत होते। त्यामुळे वरून पाणी अजिबातच वापरायचे नाही, नाहीतर त्याची चव बदलू शकते। तर झाकण ठेवायचं आहे व छान पैकी हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर ही वापरायची आहे। मधून अधून हलवायचंही आहे, नाहीतर चिकन आपले खाली करपू शकते। आता मॅरिनेट केल्यामुळे आपल्या चिकनला जास्त वेळ शिजायला लागणार नाही। अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये किंवा थोडंसं जर जून असेल चिकन तर अर्धा तास लागू शकतो। तर अशा प्रकारे हे चिकन आपले शिजून तयार होत आहे। पहा किती छान कलर आलेला आहे व त्याला छान कटही आलेला आहे कलरचा। तर अशा प्रकारे हे चिकन आपले तयार झालेले आहे। जर आपल्याकडे घरी रोटी बनवता येत असेल तर रोटीबरोबर ही चिकन खूप छान लागते। चपाती, भाकरी, कुलचा किंवा केरी पराठा कशाबरोबरही जर तुम्ही ही डिश बनवली तरीही सगळे आवडीने कौतुक करत खातील। तर असे कौतुक कुणाला नको असते। त्यामुळे जर आपल्याला कुकिंगची आवड असेल तर या पद्धतीने चिकन खरंच करून पहा, सगळ्यांना नक्की आवडेल। तर वरून आता भरपूर कोथिंबीर टाकायची आहे व थोडासा चाट मसाला टाकायचा आहे, त्यामुळे आणखीन छान टेस्ट येते व आपला हा पदार्थ सर्व करण्यासाठी तयार आहे। प्रथम चेक करायचं आहे आपलं चिकन छान शिजलेलं आहे का। तर चमचा सहज आत रोवला जातोय, त्यामुळे आपल्याला लक्षात येते की हे चिकन शिजलेले आहे। तर फ्रेंड्स, छानपैकी आता सर्व करायला घेऊया। तर छानपैकी अशा बाउलमध्ये ही नवाबी चिकन सर्व करूया। वाव, फारच सुंदर दिसत आहे। याची टेस्ट अतिशय भन्नाट झालेली आहे। परत परत कराल अशी ही साधी सोपी पद्धत आहे व चव ही फार भन्नाट आहे। तर ही रेसिपी कशी काय वाटली नक्की कमेंट करून सांगा व जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, म्हणजे अपलोड केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल व अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येईल। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ही कशी रेसिपी वाटली घरी नक्की करून पहा। तुम्हाला कोणत्या प्रकारचे हॉटेलमधील चिकनची डिश आवडते नक्की कमेंट करून सांगा व जर तुम्हाला घरी बनवायचे असेल तर त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवू शकतो। तर फ्रेंड्स, भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। जर जास्त व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा, घरी करून पहा व काही सजेशन असेल तर कमेंट करा। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत